हाय एव्हरीवन, मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर बघा, जस्ट माझं आता जेवण झालेलं आहे। वेदांतला स्कूलमधून घेऊन आले, मला जेवायला बनवलं आणि जेवण झालेलं आहे आता आमच्या सगळ्यांचं बघा। आणि आता वेदांचं पण जेवण झालेलं आहे, पण तो आता मुरमुरे खात आहे। आणि वेदांची फ्रेंड चालू असतं दोघांचा एन्जॉय, भांडणं पण करतात, खेळतात पण। सो आणि बघा, मला आता थोडासा पसारा आवरायचा आहे। ए शांत बसा रे वेदांत, तिला दे, तिला एक दे। तो बघा, किती सांगितलं तरी दोघांचे। ऋत्विका, यू टेक दिस वन, टेक इट। आता गपची बस वेदांत, तिला नको काहीच करू, आता खेळू दे तिला। तुझं फिनिश कर आणि तुझं ते बघ बनवायची रेल्वे। सो दोघांना कसं एकच वस्तू पाहिजे असते, एकाने घेतली की ती दुसऱ्याला पण तीच पाहिजे असते, असं चालू असतं त्या दोघांचं। खूप परेशान करत आहेत मला ते दोघं ऍक्च्युली। ती जेव्हा आली ना तेव्हापासून 2-4 दिवस झाला असेल तिला येऊन, आणि आता खूप भांडणं होतात त्या दोघांचे। आणि एवढ्या दिवस नव्हती तर वेदांत खूप मिस करत होता तिला, कारण कसा खूप एकटा फील करत होता, त्यामुळे त्याला वाटायचं केव्हा येईल, पण आता आल्यावर भांडणं चालू असतात दोघांचे खूपच। सो बघा, मला बेडरूम मधले थोडासा पसारा आवरायचा होता। सो खूप दिवस झालं म्हणत होते आज करून घेईल, पण करणं काही झालंच नाही। सो म्हटलं चला आता आज वेळ आहे तर आज करून घ्यावं म्हटलं हे। तर बघा कसा पसारा झालेला आहे हा सगळा। गावाकडनं आणलेली बॅग तशीच आहे। नंतर यामध्ये चिप्स आहेत, हे भरून ठेवायचे आहेत मला एका डब्यामध्ये। त्याच डब्बे पण धुवून घेणार आहे मी। आणि या कपाटामध्ये पण बघा वेदांचं सेक्शन कसं त्याने सगळं पूर्ण डिस्टर्ब करून ठेवलेलं आहे। आणि म्हटलं चला ते पण जरा घड्या वगैरे करून ठेवावे। आणि कपाटाचा दरवाजा बघा तुटलेला आहे, पूर्ण सेपरेट होऊन गेलेला आहे। सो साईडला काढून ठेवलाय बघा। थोडंसं चेंज करावं म्हटलं इकडे, जरा खूपच कसं झालाय पसारा पूर्ण, असं बिलकुल इकडे फ्रेश वाटत नाही या रूम मध्ये। तर सो त्यासाठी म्हटलं चला आता आज करूनच। तर बघा, सगळे कपडे अगोदर हॉलमध्ये नेऊन ठेवावे म्हटले, आणि नंतर मग पुन्हा कसं एकदाच फोल्ड करता येतात। सो वेदांचे कपडे अगोदर हॉलमध्ये नेऊन ठेवत होते मी, आणि बघा एकदाच काही नेता आले नाहीत मला, अर्धे खाली पण पडलेले आहेत। सो 2-3 चक्कर घालावे लागतील मला, तेव्हा त्याचे कपडे होतील तिथले पूर्ण, घेऊन जायचे तिकडे। आणि बघा त्याचे किती आवरले ना कपडे, असा बोचका केल्यासारखाच करून ठेवतो तो, आणि व्यवस्थित अजिबात त्याला बघवत नाही। कितीही आवरा, कितीही काय करा, 15 दिवसातून एकदा तर मी करतच असते हे, पण तरी पण नाही, 2-3 दिवस सुद्धा राहत नाही आहे तसं केलेलं, जशास तसं होऊन जातं। सो बघा त्याचा सेक्शन रिकामा केलेला आहे आता मी। आणि नंतर माझे पण कपडे वरचे घ्यायचे आहेत आणि हॉलमध्ये घेऊन ठेवायचे आहेत मला पण, कारण माझे पण खूप एकत्र झालेले आहेत पूर्ण। आणि बघा त्याचे कपडे नेऊन ठेवले, नंतर थोडंसं पुसून घेतलं, जरा धूळ वगैरे जमा झालेली होती आतमध्ये, आणि त्याचा एक दरवाजा तुटलाय त्यामुळे धूळ खूप जात आहे मध्ये। सो पुसून घेतलं मी दरवाजा वगैरे, आणि नंतर माझे कपडे घेऊन जायला सुरुवात केलेली आहे मी। बघा माझे पण कपडे कसे टी शर्ट वगैरे, पुन्हा नंतर आपले तेव्हा तरी वापरतात आपण, म्हणजे कुर्ता पॅन्ट, हे सगळं एकत्र झालेलं आहे। म्हणजे नाईट कपडे आणि आपले केव्हा तरी घालतात ते कपडे पण असं पूर्ण एकत्रच होऊन गेलेले आहेत। सो म्हटलं चला ते पण आवरून घ्यावं लगेचच, आणि नंतर ते पण मी पुसून घेतलं, वरचं धूळ होती सो त्यासाठी। आणि बघा नंतर खालचे वेदांच्या पप्पाचं सेक्शन जरा बरं आहे, त्यांनी काही एवढं खराब केलेलं नाहीये तिकडे। सो त्यांचं फक्त मी इकडचे तिकडे ठेवले, आणि बाकी त्यांचे काही बाहेर वगैरे घेतले नाहीत मी, कारण त्यांचे ऑलरेडी आहेत व्यवस्थित ठेवलेले, सो गरज नाही वाटली मला। आणि बघा नंतर ते चार्ट वगैरे वेदांचे कसेही कुठेही पडलेले होते, ते पण म्हटलं कुठेतरी ठेवून द्यावे। आणि एवढी त्याच्यामध्ये जाळ्या वगैरे झालेल्या होत्या, त्या मागे चार्टच्या आणि चार्टच्या समोर असा दरवाजा ठेवलेला होता।
सो त्यासाठी खूप जाळ्या जमा झालेल्या होत्या, कारण रोज झाडण्यामध्ये येत नव्हते तिथली जागा त्यासाठी. आणि मग नंतर ती कोठी मी तिकडे सारली, कपाटाला टच करून ठेवलेली आहे. आणि नंतर त्यावर आपले रेग्युलरचे अंथरूण पांघरून ठेवलेले आहेत फोल्ड करून. आणि नंतर त्याच्या मागे कॅरमचा बोर्ड आणि वेदांचा रायटिंग बोर्ड आहे तो ठेवलेला आहे, कारण आता सध्या तो यूज करत नाही, उगीच खराब करत आहे. सो म्हटलं चला कुठेतरी आडबाजूला ठेवून दिला म्हणजे राहील तरी व्यवस्थित, जेव्हा गरज पडेल तेव्हा का वापरता येईल त्यासाठी. नंतर मग बघा, नंतर दरवाजा ठेवला तिथे आणि नंतर त्याच्यासमोर बॅग ठेवलेली आहे. ॲक्च्युली ती बॅगवरती लेंटेनवर ठेवायची आहे, आता तिला कधी मुहूर्त लागेल बघू. नंतर हे रॉड बघा, हे ॲक्च्युली अरीवर्कच्या स्टँडच्या आहेत, मी मागवलं होतं मागे अरीवर्क शिकण्यासाठी. सो त्याचे स्टँड आणि रिंग सेपरेट करून ठेवलेली आहे, म्हणजे ठेवायला कुठेही इझी होतं, नाहीतर स्टँड पूर्ण इकडे तिकडे कुठेही लोळत राहतं. सो त्यासाठी, आणि आता गरज पण नाही आहे मला त्याची. सो बघा, नंतर विंडोमधलं झाडून घेतलेलं आहे मी, आणि खूप डस्ट येत होती माझ्या नाकामध्ये, आणि कसं डस्ट नाकात गेली का लगेच सर्दी होती. सो त्यासाठी मग मी काय केलं, मास्क लावलेला आहे आणि झाडून घेतलेला आहे. नंतर त्या पिशव्यांमध्ये माझ्या पर्स ठेवलेल्या होत्या. ॲक्च्युली कसं माहिती का, या बेडरूममध्ये कुठे काही ठेवायला अजिबात जागा नाही, आणि त्या ओनरनं कपबोर्ड दिलेलं आहे ते पण एवढं लहान आहे ना, त्याच्यामध्ये कपडे पण व्यवस्थित बसत नाहीत, आणि पर्स वगैरे अडकवण्यासाठी कुठे जागा पण नाही. सो त्यासाठी मी त्या बॅगमध्ये ठेवलेल्या आहेत, कारण डस्ट पण बसते वरती ठेवल्यावर, म्हणून मग आतमध्ये ठेवलेल्या आहेत, कारण रोज माझ्या यूजमध्ये नसतात. मी घेऊन ठेवलेल्या आहेत, पण मला तशा पर्स वापरायला अजिबात आवडत नाही. मी अशी आपली स्लिंग बॅग असते ना, तीच यूज करत असते कुठेही जाताना. ह्या आपल्या मोठ्या पर्स अजिबात नाही यूज करत, मला ते कम्फर्टेबल नाही वाटत. सो त्यासाठी. आणि नंतर बघा, ती पिशवी एक होती, त्याच्यामध्ये थोडेसे डॉक्युमेंट्स वगैरे होते, ती पण ठेवली व्यवस्थित बघून त्याच्यामध्ये काय आहे किंवा काय नाही असं सगळं. आणि ते नंतर माझे ब्लाउजेस वगैरे वरतीच आहेत, त्याला पण एका बॅगमध्ये ठेवून द्यावे लागतील वरती, कारण मी रोज कधी साडी तर घालत नाही, कधी सण वगैरे असेल तरच लागतात. मग सो बॅगमध्ये ठेवून देणार आहे आता. आणि त्या बॅगमध्ये कसं जागाच नाही आहे, त्याच्यामध्ये पूर्ण साड्या भरून ठेवलेल्या आहेत, आणि ह्या शिल्लक ब्लाऊज आहेत. नंतर बघा, या बॅगमध्ये चिप्स वगैरे आणलेले होते गावाकडनं, आणि ते साईडला करून ठेवले. आणि जे एक्स्ट्राचे प्लास्टिकच्या बरण्या, नंतर डबे होते काही, आणि जे की मला वापरण्यात लागत नव्हते ते मी या पिशवीमध्ये ठेवून दिलेले होते. अगोदरच खूप दिवसापासून मी ठेवलेले होते, कारण कसं रॅकमध्ये अजिबात जागा राहिलेली नाही, हे सगळं ठेवण्यासाठी खूप अडचण होत आहे, आणि किचनमध्ये पण कुठे काही ठेवायला जागाच नाही आहे. सो त्यासाठी खूप गोंधळ होत होता. मग काय केलं, जेवढे आपल्याला डेली यूजसाठी लागतात तेवढेच ठेवले, आणि बाकीचे शिल्लक होते तेवढे ठेवून दिले याच्यामध्ये. आणि मग आता त्यामध्ये बसत नव्हते, सो म्हटलं ही जरा मोठी पिशवी आहे, आणि मग त्यामधले चिप्स वगैरे बाजूला काढून घेतले, आणि त्यामध्ये सगळे डबे ठेवून दिले. तरी पण त्यामध्ये पूर्ण बसलेले नाहीत, 1-2 बरण्या राहिलेल्या आहेत. सो आता त्या बरण्या त्याच पोत्यामध्ये ठेवलेल्या आहेत तशाच. म्हटलं राहू द्यावे, आता काय बसणार तर नाही त्यामध्ये, आणि बळजुबरीने बसवत होते मी, पण चेन खराब होत होती. सो मग त्यासाठी काढून घेतली मी, आणि त्याच्यामध्येच राहू दिलं. नंतर बघा, साईडला ठेवून दिली ती पिशवी, आणि थोडंसं कचरा वगैरे झालेला तो झाडून घेतला आणि एका साईडला करून दिला, नाहीतर कसं मध्ये मध्ये खूप कसं तरी होतं. सो त्यासाठी. आणि नंतर फायनली बघा, कपड्यांच्या फोल्ड करायला चालू आहेत. जेवढे कपडे म्हणजे खराब झालेले होते तेवढ्यांच्या घड्या करून ठेवल्या आणि सेपरेट ठेवून दिले ते, कारण त्या काही कपड्यांचा कसं छान होते, फाटलेले वगैरे नव्हते टॉप काही, पण त्याचा कलर खूप असा डल झालेला होता, म्हणजे पूर्ण फेंट झालेले होते ते कपडे. सो त्यासाठी कसं नकोसे वाटत होते मला, म्हणून मग काय केले, सेपरेट ठेवून दिले. टी शर्ट सेपरेट केले, नंतर जीन्स वेगळ्या केल्या, आणि टी शर्ट आपले टॉप वगैरे सगळे सेपरेट करून घेतले फोल्ड करताना. आणि बघा, नंतर त्यामध्ये मग काही माझे पर्कल पण होते, ते सेपरेट करून ठेवायचे होते. कसं आता गावाकडनं आलेले होते तो त्यासाठी सगळे एकत्रच ठेवलेलं होतं तोपर्यंत. आणि बघा, असं चालू आहे माझं करणं. कितीही सेपरेट ठेवलं ना, असं कधी ऐन वेळेला कधी घालायची गरज पडली किंवा काही झालं ना, माणूस पटकन घेतं तसंच, पण ठेवत नाही व्यवस्थित, आहे तसंच फेकून द्यायचं कसंही. सो फायनली बघा, माझ्या कपड्यांच्या घड्या झालेल्या आहेत. आता वेदांच्या कपड्यांची बारी आहे.
सो बघा त्याचे पूर्ण कपडे चेअरवर घेतले अगोदर आणि नंतर बघा त्या ॲक्च्युली त्या टेबलवर जागा नव्हती कारण घड्या केलेल्या कपड्यांना ठेवायला जागा पाहिजे होती. सो त्यासाठी मी थोडेसे बुक्स वगैरे त्याचे इकडे तिकडे सारले आणि फोल्ड करायला तिथे फोल्ड करून ठेवायला चालू केलं. सो बघा काही असे लॉंग स्लीवचे शर्ट आहेत. हा ड्रेस बघा ब्लू कलरचा, हा ॲक्च्युली लास्ट इयरला ॲन्युअल डेसाठी भेटला होता स्कूलमधून आणि तो पण आता युजलेसच आहे. नंतर हा कृष्णाचा होता, कृष्णाचं गेटअप करायचं होतं लास्ट इयरला, सो तो आहे आणि हा पण आता युजलेसच असणार आहे, आता येणार पण नाही आहे त्याला. आणि ह्या बघा लास्ट इयरमध्ये मॉलमधून ह्या पॅन्ट आणल्या होत्या ॲक्च्युली नाईट पॅन्ट आणि त्याचे बंद एवढे मोठे मोठे होते की बाहेर पण काढता येत नव्हते आणि काहीच नाही. सो मी काय केले थोडेसे ठेवले आणि बाकीचे एक्स्ट्राचे बंद कट करून घेतले. आणि हा फौजीचा ड्रेस घेतला होता, त्याला खूप आवडत होता त्यासाठी. आणि बघा जे की खराब कपडे होते ते सेपरेट करून ठेवलेले आहेत मी आणि आखूड होत होते एवढे कपडे त्याला, ते सेपरेट केले. नंतर बघा मला काहीतरी देत होता तो खायला, मी नको म्हटलं. ॲक्च्युली पापडी खात होता, सो मला पण खा म्हणत होता पण मला काही आवडत नाही तसं खायला कधीही. सो बघा फोल्ड करून झालेले आहेत सगळे कपडे माझेही आणि त्याचेही. माझे ठेवले मी अरेंज करून खालच्या सेक्शनमध्ये आणि आता त्याचे चालू आहेत. बघा कसे कसे बसतात ते बघते आणि ठेवते व्यवस्थित. मध्ये एक बास्केट ठेवलेली आहे वरती, त्या बास्केटमध्ये ॲक्च्युली माझे जीन्सवरचे टॉप ठेवलेले आहेत जे की मला डेली यूज नाहीत लागणार, केव्हा तरी यूज होतात. सो त्यासाठी. आणि या बास्केटमध्ये वेदांचे कुर्ता सेट वगैरे ठेवलेले आहेत जे की केव्हा तरी यूज होतात, रेग्युलर नाही. आणि मग नंतर त्यावर झाकण ठेवणार आहे आणि त्यावर थोडेसे कपडे बसतील. बास्केट खाली ठेवायचे आणि त्यावर काही कपडे बसवायचे असा प्लॅन आहे आता माझा, कारण कसं पेस पण कमी लागेल आणि कपडे पण जास्त बसतील. सो त्यासाठी. आणि बघा नंतर त्याचं मला झाकण सापडत नव्हतं, ड्रॉवरमध्ये होतं, दुसरं होतं ते लहान होतं दुसऱ्या बास्केटचं. ॲक्च्युली हा 4 बास्केटचा सेट आहे. सो झाकण इकडचे तिकडे तिकडचे इकडे झाले होते. एक बास्केट मी त्यातली किचनमध्ये यूज करण्यासाठी ठेवलेली आहे जे की आपले काचेचे ग्लास ठेवलेले आहेत मी त्याच्यामध्ये. आणि 2-3 बास्केट इकडे कबोर्डमध्ये आहेत आणि एक बास्केट आहे ती आपलं औषध वगैरे वेदांच्या बॉटल्स ठेवण्यासाठी केलेली आहे. सो बघा त्या बास्केटवर फक्त जीन्स ठेवलेले आहेत. नंतर सेंटरमध्ये टी शर्ट ठेवलेले आहेत जे की रोज लागतात. बघा अशा पद्धतीने अरेंज केलेलं आहे कपाट. आज पूर्ण दिवस याच्यामध्येच गेलेला आहे माझा आणि खूप यासाठी दिवस गेलेला आहे, पण आता 2-4 दिवस तरी राहायला पाहिजे आहे तसं. सो बघू आता किती दिवस राहील किती दिवस नाही. ॲक्च्युली सेकंड सेक्शनमध्ये वेदांचा होता, सो त्यासाठी त्याला हात पोहोचत होता आणि कसं त्याला हात पोहोचत होता त्यामुळे पूर्ण कपडे तो त्याच्या मनावर सिलेक्ट करायचा, जे आवडत नाही ते तसेच फेकायचे. आणि बघा नंतर वरती वेदांच्या पप्पांचे रुमाल्स वगैरे आहेत ते जरा व्यवस्थित करून ठेवले मी, कसे ठेवले होते. आणि फायनली अशा पद्धतीने बघा अरेंज केलेलं आहे मी हे कपाट. फर्स्ट सेक्शन वेदांसाठी केलेलं आहे, नंतर सेकंड सेक्शन माझ्यासाठी केलेलं आहे आणि लास्ट सगळ्यात छोटा आहे ते वेदांच्या पप्पासाठी आहे. कारण कसं त्यांचे खूप कपडे नसतात, डेली यूजसाठी युनिफॉर्म वगैरे असतात त्यासाठी. आणि टी शर्ट वगैरे तर काय अँगल्स अडकलेले असतात, सो त्यासाठी त्यांना काही जास्त पेस लागत नाही. आणि आमच्या दोघांचेच कपडे भरपूर आहे, सो आम्हाला जास्त जागा लागत असते, त्यामुळे अशा पद्धतीने अरेंज केलेलं आहे. बघा कसं वाटतं नक्की सांगा हे अरेंज केलेलं मी, ते राहणार नाही जास्त. आणि हे बघा हे एवढे युजलेस कपडे निघालेले आहेत. आता जेव्हा केव्हा ते लोक येतात ना तेव्हा मी त्यांना देऊन टाकणार आहे हे कपडे, कारण चांगलेच आहेत, फक्त आता कंटाळा आलेला आहे ते कपडे घालून घालून. सो त्यासाठी आता ते लोक आले ना त्यांना देऊन टाकणार आहे, त्यांच्या तरी कामी येतील ॲटलिस्ट. आणि हे बुक्स बघा वेदांचे लास्ट इयरचे आहेत, आता याचा पण काहीच उपयोग होणार नाही. सो आता याला पण कुठेतरी एका पिशवीमध्ये वगैरे. आणि फायनली बघा बेडरूम मधलं सगळं आवरून झालेलं आहे आणि मी तिकडचं आवरेपर्यंत वेदांतने इकडे किती राडा केलेला आहे बघा. हा कुठेही काही केलेला आहे बघा. आणि या गादीवरती पण सगळं मुरमुरे वगैरे सांडून ठेवलेले आहेत.
असंच करत असतो तो. मी एखाद्या कामामध्ये बिझी असले ना, त्याला टाइम भेटतो मस्त खेळायला. आणि नंतर बघा आम्ही संध्याकाळी जेवायला फक्त खिचडी बनवलेली होती. आणि नंतर सडनली ठरलं की यांना कोशिंबीर खायची आहे. मी ऑलरेडी त्यांना विचारलं होतं की कोशिंबीर करू का, अगोदर नको म्हटले. मग नंतर पुन्हा जेवायला बसायच्या टायमाला म्हटले हो करायचे आहे. सो त्यांनीच केलेली आहे. बघा दही घेतलं, दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, घट्ट होतं दही खूपच त्यासाठी. आणि नंतर मीठ टाकलं आणि छान मिक्स करून थोडंसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे. आणि नंतर त्यामध्ये बारीक कट करून कांदा टाकलेला आहे आणि काकडी टाकलेली आहे. बस एवढंच टाकलेलं आहे. कोथिंबीर टाकायची होती पण नव्हती काल, सो त्यासाठी नाही टाकली. आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आणि बघा त्यांच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे कांदा कट करून. मस्त छान बनवलेली आहे. ॲक्च्युली हॉटेलमध्ये कशी असते जरा पातळ, तशी त्यांना आवडते, सो म्हणून त्यांनीच बनवलेली आहे. मी बनवते साखर वगैरे टाकून, त्यांना साखर टाकलेली कोशिंबीर अजिबात आवडत नाही, म्हणून त्यांनी बनवलेली आहे. बाकी मसाले वगैरे काहीच टाकलेले नाही त्यामध्ये, फक्त कोशिंबीर मीठच टाकलेलं आहे. एकदम सिंपल बनवलेली आहे पण खूप छान होती. नंतर बघा खिचडी आणि कोशिंबीर एक नंबर झालं होतं दोन्ही. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.